आज आपण चाललोय अंकितच्या घरचा बाप्पा. गर्दी असणार आहे, लास्ट टाइम पण होती. तर त्यांची या वर्षी कागदी मूर्ती आहे. त्यांचा नंबर लागलेला आहे तिकडे आणि मूर्ती घेतली आहे मितेश आणि काकांनी. 1.5 दिवसामध्ये पण तेवढीच मजा करतो जेवढी 10 दिवसामध्ये करतात. गणपती बाप्पा. तर गणपतीचा नाईट आउट असणार आहे तर तिकडे जा. नमस्कार मंडळी, मी यतीश मांजरेकर परत स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 6 सप्टेंबर आणि आज आहे बाप्पाला आणायचा दिवस. तर आज आपण चाललो आहे अंकितच्या घरचा बाप्पा आणायला. तर आता मी आहे अंकितच्या बिल्डिंग खाली, तर बोललो इकडनंच ब्लॉग चालू करतो. आणि आता आपण चाललो आहे अंकितच्या घरी. बघूया त्यांच्या घरी डेकोरेशन काय केलं, कारण की मी अजूनपर्यंत गेलो नाही. आपण डिरेक्टली जाऊया. डायरेक्ट आपण जाणार आहे बाप्पाला आणायला लालबागला गणसंकुलमध्ये. तर इकडनं आता बघूया पहिलं डेकोरेशन काय केलं आहे आणि त्याच्यानंतर जाऊया बाप्पाला आणायला. मी खालती आलो आता. अंकितचे पप्पा आणि अंकित आणि मितेश पण खालतीच येतात आहे. सचिन आलेलं आहे, तर जयेश येणार आहे, भागेश पण येणार आहे. तर इकडनं डिरेक्टली आम्ही जाणार आहे गणसंकुलला लालबागला. तर तिकडनं आपली मूर्ती घेऊन येणार आहे आपण. आम्ही तर मूर्ती बघितलेली आहे आणि मूर्ती एकदम छान बनवली आहे मूर्तीकारांनी. तर आता तुम्ही पण बघा ती मूर्ती. जेव्हा आपण जाऊ लालबागला तेव्हा मी मूर्तीचं एकदम बेस्ट शॉट्स घेणार आहे, जे जे चांगले येतील ते. आज खूप गर्दी असणार आहे, आम्हाला थोडा टाइम तर लागणार आहे बाईकने जाताना, पण येताना पण भरपूर टाइम लागणार आहे कारण की टॅक्सी भेटत नाही. तर आम्ही मूर्ती तेव्हा आणायला पण लेट होऊ शकतो, पण आता म्हणून त्यासाठी आम्ही लवकर निघतो. आता वाजलेले 9:09, तर ऑलमोस्ट 9:30 पर्यंत आम्ही निघू इकडनं आणि लालबागला जाऊ आणि बघूया तिकडे कशी गर्दी आहे, कारण की खूप गर्दी असणार आहे. लास्ट टाइम पण होती, पण यावेळी पण बघूया किती गर्दी असणार आहे. तर पहिला आपण इकडनं जाऊया आता लालबागला आणि बघूया तिकडे किती गर्दी. डेट कसा झाला करत होतो. अरे काय चला आता डायरेक्ट जाऊया लालबागला. आता डिरेक्टली आलोय आपण भागेशच्या गाडीमध्ये. भागेशने डिसाईड केलं की गाडीने जाऊया, म्हणजे मूर्ती आणायला पण गाडी भेटेल आपल्याला. वाजले आहेत 9:30, ऑलमोस्ट अर्धा तासात पोहोचू आम्ही, जर ट्रॅफिक असेल तर, नाही तर लवकर पोहोचू. अंकित आहे आणि सचिन आहे. भागेश गाडी चालवतोय. कुठला गणपती होता बोलू आता भागेश? टायकलवाडीचा विघ्नहर्ता हा भागेशच्या घराकडचा मंडळ आहे, म्हणजे आमच्या एरियामधलाच आहे. तर त्यांची या वर्षी कागदी मूर्ती आहे. हा, माहीम विभागातील पहिली कागदाच्या लद्द्याने बनवलेली मूर्ती. माहीम विभागातील पहिली मूर्ती आहे कागदाची. तर तुम्ही पण जर माहीमला यायचं असाल तर भेट द्या त्या मंडळाला. आणि कागदी मूर्ती बघा, छान मूर्ती बनवली आहे, मी बघितली मगाशीच. तर उद्या स्थापना होईल प्रॉपर पूजा वगैरे करून. पराग म्हणून आहे मूर्तिकाराचं नाव. इकडचाच आहे माहीम मधला, किरेटास हाऊस मधला. सगळी खबर काढलेली आपण. तुम्हाला जेवढी खबर नाही तेवढी आम्हाला खबर आहे. चैतनला विचारलंस? नाही, डायरेक्ट परागला भेटून आलो. फर्स्ट लुक आम्ही टाकलाय स्टोरी मध्ये, पण आता तुम्ही जेव्हा मूर्ती बघाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की मस्त मूर्ती बनवली. सुनील पांचाळ मूर्तिकार आमच्या गणसंकुल मधले. यंदा आमचं 6वं वर्ष आहे त्यांच्याकडे ते मूर्ती देण्याचं. आताच मितेशचा फोन आलेला, तर आमचा नंबर लागलेला आहे तिकडे आणि मूर्ती घेतली आहे मितेश आणि काकांनी. तर आम्ही इकडे ऍक्च्युअली अजून दादरलाच आहे, कारण की गाडी काढलेली म्हणून ट्रॅफिक पण आहे. तर आम्ही आता बघू जेवढं लवकर जाता येईल गणसंकुलला. टाइमपास करत तिकडे थांबलेला असते. माझा काय टाइमपास नव्हताच, आम्ही सगळे रेडी होतो. तर तिकडे आता बघू आम्ही किती लवकर पोहोचतोय. मूर्ती तर घेऊन ठेवली आहे. इकडनं पहिला जाऊया गणसंकुलला, तिकडनं मूर्ती यायचा आपण ब्लॉग करूया. नंतर आल्यानंतर मी प्रॉपर मूर्ती तुम्हाला घरी शूट करून दाखवेन. आता भारत माता सिग्नलच्या इथे गाडी बाहेर लावली आहे, कारण की आतमध्ये जायला खूप ट्रॅफिक आहे. आणि इकडनं आता आम्ही पळत चाललो आहे आतमध्ये गणसंकुलच्या इथे.
आणखी मितेश आणि काकांनी मूर्ती घेतलेली आहे, तर पटकन आणायची आपल्याला ती मूर्ती आणि गाडीतनं जाणार आहोत आपण. तर आता पटापट जाऊया गणसंकुलच्या इथे. पोचलो आहे गणसंकुलमध्ये. मागे मूर्ती आहे, आता तुम्हाला मी मूर्ती दाखवतो. 1 2 3 बघा मूर्ती. भाग्यस्मिता गाडी सुपर डुपर पळवली, मूर्ती आपल्याला भेटलेली आधी. तर काय वाटतंय तुला आता यावर्षीचा गणेशोत्सव? काय अजून चालू नाही झालाय, पण तुला असं काय वाटतं यावर्षी गणेशोत्सव धमाल करणार आहे की नाही? खूप गाजवणार आहे सगळे लोक उत्साही आहे साजरा करायला. 10 दिवसाच्या बाप्पांना 10 दिवसाचे आणि इव्हन घरगुती बाप्पा जे असणार आहे 1.5 दिवस 5 दिवस गौरी गणपती जाम धमाल येणार आहे. मला तर असं वाटतं सर्व लोक ह्या 10 दिवसासाठी वाट बघत असतात. हे 365 डेजमध्ये 10 दिवस वेगळेच असतात. मजा येणार आहे, मजा ॲक्च्युली मजा येणार आहे. आणि आता 5 दिवसानंतर म्हणजे आता अंकितच्या घरी तर 5 दिवस आहे गणपती, पण काही लोकांच्या घरी 1.5 दिवस असतो. 1.5 दिवसामध्ये पण तेवढीच मजा करतो जेवढी 10 दिवसामध्ये करतात. अंकितच्या घरच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर आपण आता मूर्ती घरी घेऊन जाणार आहे इकडनं. तर घरी घेऊन जायला आता ॲक्च्युली एक मोठी मूर्ती आहे मागे, एक मोठी मूर्ती, तर ती आता गेली की लगेच आम्ही आपली मूर्ती घेणार आहे. गाडी बाहेर लावली आहे, तर बाहेर भारतमातेच्या सिग्नलपर्यंत आपण घेऊन जाणार आहे मूर्ती. तिकडनं मग आपण गाडीतून मूर्ती घरी घेऊन जाणार. आता आपले गणपती बाप्पा एक्झॅक्टली मागे आहे. तिकडनं आता आपण चाललो आहे भारतमाता सिग्नलकडे. भागेश पुढे आहे, गाडी काढणार आहे तो पटकन आणि लगेच गाडीमध्ये आपण गणपती बाप्पाला बसून घरी घेऊन जाऊया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा मागे बघ तू बाईकने येतो. काका अंकित आणि सचिन भागेश हे लोक गाडीतनं पुढे गेले. मूर्ती हळूहळू घेऊन जाणार आहे गाडीतनं. आणि मितेशनी जी बाईक आणली आहे त्याच्यावरनं मी आणि मितेश जाणार आहे आता. तर मितेश बाईक आणायला गेल्या, गणसंकुलच्या इथेच लावली आहे. मी आणि मितेश आता बाईकने चाललो आहे पुढे. तर इकडनं आपण त्यांच्या बरोबरीने पोहोचतोय की त्यांच्या आधी पोहोचतोय माहिती नाही, पण डायरेक्ट भेटू आता बिल्डिंग खाली. हा आला नाही आगमनला, मुद्दामून कुठेतरी बाहेर ना गेलेला. ऑफिस मध्ये होतं, काय काम नव्हतं याला, मुद्दामून कुठेतरी गेलेला. सगळं माहिती आहे. हा आलो आहे बिल्डिंग कडे. आधीच मी आणि मितेश पहिलाच आलेलो आहे आणि आता ते लोक पण येतात, ऑलमोस्ट पोहोचलेले आहेत, तर थोड्या वेळात पोहोचतील. आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि कशी वाटली तुम्हाला मूर्ती, तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली मूर्ती. आणि आम्हाला तर खूप आवडली आहे. आणि मूर्तिकाराचं नाव आहे सुनील पांचाळ. गणसंकुलमध्ये पहिला शॉप आहे त्यांचं. तर तुम्हाला पण तशीच मूर्ती पाहिजे तुम्ही जाऊ शकता तिकडे आणि त्यांच्याशी एन्क्वायरी करू शकता. आणि हा आजचा ब्लॉग एवढाच असणार आहे, अंकितच्या गणपतीचा आगमनचा ब्लॉग. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंकितच्या घरी जो काय प्रोग्राम असेल, मे बी पुढचे काय प्रोग्राम आहे, भजन आहे. तर परवा भजन असणार आहे, उद्या स्थापना असणार आहे.
तर परवा भजन असणार आहे, पण उद्या आपण नाईट आउटला पण जाणार आहे. तर गणपतीचा नाईट आउट असणार आहे, तर तिकडे जाणार आहे. तिकडे पण धमाल करणार आहे. आपण सगळे गणपती बघणार आहे. ऑलमोस्ट या टाउन साईडचे सगळे गणपती आपण बघणार आहे. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर बोला गणपती बाप्पा मोरया.